नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि त्यावर ते कशा प्रकारे उपाययोजना करणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट नरवाडे प्रमोद सर. यांच्याशी आपण चर्चा करूया. वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेस युतीचे ते प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आजपर्यंत आपण कोणकोणती विकास कामे किंवा कोणकोणती सामाजिक कार्य केलेले आहेत याबद्दल आम्हाला थोडक्यात आढावा द्यावा. मी मागे 1998 पासून विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय आहे. मी त्यावेळेस विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होतो. जिल्हा प्रमुख या नात्याने मी विद्यापीठामधील जे जेट्रोपा जमीन घोटाळा झाला होता, तो जमीन घोटाळा उघडकीस आणला होता. त्याच्यानंतर जे MKCLचा जो घोटाळा होता 3,000 कोटी रुपयांचा, तो सुद्धा उघडकीस आणला होता. आणि अनेक अशा बाबी आहेत ज्या बेकायदेशीर होत्या आणि नियमबाह्य होत्या. त्या सर्व बाबी मी विद्यार्थी चळवळीच्या दशेमध्ये हे केलेले आहेत. आणि मागच्या एक 15 वर्षे विद्यार्थी चळवळ करून त्यानंतर वकिली व्यवसायसुद्धा करतो आणि सामाजिक कार्यामध्ये सतत सदैव प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये मदत करत असतो. आणि त्या अनुषंगाने मी माझी बरीच मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी चळवळ केल्यामुळे आणि सामाजिक चळवळ केल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लोक ओळखतात आणि सगळ्यांना माहीत आहे की मी कशा पद्धतीनं काम करतो. त्यामुळे मी या प्रभागामधून थांबलेला आहे. नक्की सर. तर सर, यासोबतच आपल्या प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत, आपल्याला काय वाटतं? आता हा प्रश्न जो आहे ना मॅडम, हा प्रश्न ॲक्च्युअल आम्हाला विचारण्यापेक्षा ते ज्यांनी सत्ता केली एका जागेवरून बसून आणि ज्यांनी सत्ता करून जे नांदेड महानगरपालिकेला मागच्या 40 वर्षापासून या बोटावर त्या बोटावर नाचवायलेत, म्हणजे 97 पासून जे नाचवायलेत, त्यांना जर वैयक्तिक विचारलं, आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही, फुलेनगरचे महाशय आहेत ते, तर त्यांनी महानगरपालिकेमध्ये काय काम केलीत हे आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारावं. फक्त सुरुवातीचं 1 वर्ष सोडलं म्हणजे सिद्धूभाऊ महापौर असतानाच, तर सिद्धूभाऊंनी त्या काळामध्ये कोणाचं ऐकलेलं नाही आहे. आणि सुधाकर पांढरेचा स्पष्टोक्त स्वभाव आहे, कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. जे नियमात आहे, जे सर्वसामान्यांच्या विकासाच्या दृष्टीनं आहे, जे सर्वसामान्यांच्यासाठी उपयोगी आहे, अशा गोष्टी सुधाकर पांढरे करत आलेत आणि करत राहिले. त्याच्यामुळं जोपर्यंत सुधाकर पांढरे नगरसेवक किंवा सुरुवातीला महापौर होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या दृष्टीने जो इमाने इतबारे जे स्वच्छतेच्या बाबतीत असो की विकासाच्या बाबतीत असो जे उपक्रम राबवलेले आहेत, परंतु त्यांनासुद्धा फार त्रास देण्याचा प्रयत्न केला. या सत्ताधाऱ्यांनी सुधाकर पांढरे हे आमचं का ऐकत नाहीत म्हणून त्यांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी विकासाचे मोठमोठे बॅनर लावलेत नांदेड शहर, आता तुम्ही जर इथं भाग्यनगरला जर पाहिलात तर एका 2 बिल्डिंगवर मोठमोठे कमीत कमी 1,00,000 रुपये, म्हणजे त्याला दररोजचं प्रतिदिन त्याचा फेअर असेल, भाडा असेल, तर 2 बिल्डिंगवर 3 बॅनर लावलेत भाग्यनगरला. म्हणजे पैशाचा माज किती आला, कशा पद्धतीनं आला. सुधाकर भाऊंनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, महानगरपालिकेमध्ये जे नियोजन लावलेलं आहे, पैशाचं नियोजन लावलेलं आहे, पैसा कसा यायचा, स्रोत कसा आहे, ज्या पद्धतीनं स्वायत्त संस्था आहे महानगरपालिका आणि स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विकास कसा करता यावा याकडे पाहणं दूर राहिलं. यांनी आपल्यासाठी स्वतःचं नाव करण्यासाठी, अशोकराव चव्हाणांनी स्वतःचं नाव करण्यासाठी मी असं करतो, मी तसं करतो, जाहिरातबाजी करणे. आणि त्यांचा जो टिलॅन्टो आहे अमर राजूरकर, यानं काय करते, आता आम्ही कार्यकर्ते आता काय केलं ते यांनी मागच्या 5-6 दिवसापासून महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली तेव्हापासून या पक्षातला माणूस घे, त्या पक्षातला माणूस घे, इकडं घेऊन ये, तिकडं घेऊन ये, याच गोष्टी करत राहिल्यामुळं कसं झालं आहे, पूर्ण महानगरपालिका डिस्टर्ब झालेली आहे निवडणूक. आणि सगळ्यांना माहीत आहे की या सर्व या पैशाचं जे आहे
हे जे नांदेडमध्ये जे पैशाचं जे स्वरूप आलं आहे, हे पैशाचं स्वरूप आणायला फक्त आणि फक्त अशोकराव चव्हाण हे जबाबदार आहेत आणि त्यांच्यामुळं लोकांच्या मानसिकता बिघडलेल्या आहेत. आणि हे जे पैशाचं जे माज आहे त्यांना, हा माज सुधाकर पांढरे हे उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मला सौभाग्य आहे की मी त्यांच्या पॅनलचा एक उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा. तर त्यामुळे या विकासाच्या बाबतीत जो विकास झाला त्याचा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर येतो पुन्हा मी, की जो विकासाच्या बाबतीत जो प्रश्न आपण विचारला, तर सत्ताधाऱ्यांनाच हे विचारा ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका होती, की बाबा तुम्ही काय विकास केला. आता आमच्याकडे तर सत्ता नव्हती. जर आमच्याकडे जर सत्ता दिली याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसकडे जर सत्ता दिली, तर खरंच आम्ही ज्या पद्धतीने विकास करायचा ते तुम्ही पाहाल की सुंदर नांदेड, स्वच्छ नांदेड, निरोगी नांदेड आणि भयमुक्त नांदेड कसं करतील हे सुधाकर पांढरेजवळ पूर्ण त्या संदर्भाचा आराखडा आहे. आणि तो आराखड्याच्या बाबतीमध्ये यांच्याकडे विजन नाही कोणतं. फक्त निवडणुका आल्या की हे त्या याच्यासारखं बाहेर निघतात आणि निवडणुका संपल्या की आणखी त्यांच्या बिळात जाऊन बसतात. नक्कीच सर. आपण म्हणता तसं जर नागरिकांच्या समस्या जर पूर्ण होत नसतील तर परत परत नागरिक त्यांना का निवडून देतात, आपल्याला काय वाटतं? चांगला प्रश्न आहे मॅडम. परत परत नागरिक त्यांना का निवडून देतात? अतिशय उत्तम आणि चांगला आणि समजदार प्रश्न विचारलात आपण. कसं आहे, 2014 पासून सर्व जनतेवर, नागरिकांवर आणि मीडियाच्या माध्यमातून एक अशी हॅमरिंग होत आहे की माणसाला स्वतःच्या जे गरजा आहेत, कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत, स्वतःचं जे अस्तित्व आहे ते बाजूला ठेवून दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतवणं आणि त्यांना फक्त निवडणूक आल्याच्या नंतर वेगवेगळे आमिष दाखवणं, हे आमिषाला बळी पडतात हे लोक. आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हे बाहेर निघतात. आता पहा तुम्ही, आता निवडणुका आहेत, 15 तारखेला आहेत, 16 तारखेला निकाल लागतात आणि निकाल लागल्याच्या नंतर कोणीही रस्त्यावर उतरत नाही. तुम्ही पहा. आणि या पैशाच्या बळावर आता तुम्ही जे म्हणालात की त्यांना परत परत का निवडून देतात, ते दबाव तंत्राचा वापर करतात. आता त्याचंच उदाहरण सांगतो मी. आता आमचे जे सुधाकर पांढरे म्हणजे ज्योतिताईंचे उमेदवार प्रतिनिधी वाघमारे साहेब, यांना पोलिसांची नोटीस का म्हणून यावी? काय केलं त्यांनी काय केलं? आता तुम्हाला ते जे विकास तुम्ही जे म्हणलात त्याचं उत्तर द्यायला मला सांगा. निवडणूक ही आनंददायी आणि निर्भयपणे लढण्यासाठी संविधानामध्ये तशी तरतूद आहे. परंतु निर्भयपणे निवडणुका व्हायल्यात का? तुम्ही नांदेडमध्ये पहा. नांदेडमध्येच नाही, पूर्ण भारतामध्ये पहा, महाराष्ट्रात पहा, कुठे कोणावर कशा पद्धतीनं दबाव यायला. आता मला जस्ट कळालं इथं आल्याच्या नंतर कार्यालयात की माझ्या नावानं नोटीस काढली. आता मॅडम, माझ्या नावानं शांतता सुव्यवस्था बिघडवेल म्हणून माझ्या नावानं जर नोटीस काढत असतील उमेदवाराच्या नावानं, तर याच्यापेक्षा शोकांतिका काय आहे या लोकांची? म्हणजे किती घाबरलेले आहेत हे सुधाकर पांढरेच्या पॅनलला. असा जर दबाव तंत्राचा जर वापर, आता मी एक वकील आहे आणि त्याच्यानंतर उमेदवार आहे आणि उमेदवार असून सुद्धा आता मला घटनेनं, संविधानानं अधिकार दिलेला आहे सगळ्या गोष्टीचा की बाबा मी काय बोलायचं काय नाही बोलायचं. जर मी एखादी गोष्ट नियम बाह्य बोललो असेल, कोणावर टीका केलो असेल, तर ते वैयक्तिकरित्या मला डिफमेशनची नोटीस पाठवतील किंवा ज्या काही गोष्टी कायद्यानुसार आहेत त्या करतील. परंतु सुमोटो पोलिसांना नोटीस पाठवण्याची काय गरज आहे? मला नोटीस पाठवली. आता ही जी नोटीस आहे ही आहे ज्योती सुधाकर पांढरे. आता ही नोटीस आहे पहा, ही आहे महानगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने सर्व उमेदवार, प्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिकांना नोटीस कलम 168 BNSS प्रमाणे, म्हणजे CRPC प्रमाणे. जुनं जे CRPC होतं त्याच्याप्रमाणे हे 168 प्रमाणे नोटीस पाठवली. आता सर्व उमेदवारांना लिहिले याच्यावर, महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उमेदवार, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते. आता मला सांगा, ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे?
लोकशाहीमध्ये संविधानाने प्रत्येकाला उमेदवाराला स्वयंस्फूर्त आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला. आता मला सांगा, मी आता सुधाकर पांढरे असतील अथवा मी असेल, अन्य कोणी उमेदवार असतील किंवा अन्य पक्षाचे असतील, महानगरपालिकेमध्ये जेवढ्या निवडणुका होत असतील किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये जेवढ्या निवडणुका होत असतील, त्यांना तुम्ही जे म्हणलात आता त्यांनीच का निवडून येतात, त्याचं कारण हे आहे. आता आम्ही याला भीत नाही सुधाकर पांढरे असल्यामुळं, म्हणजे सिद्धू भाऊंचा आमच्यावर आशीर्वाद आहे, त्यांचं मार्गदर्शन असतं आणि आणि मी वकील आहे, त्याच्यामुळं आमच्या दोघांच्या गोष्टीमुळं आता ही जी नोटीस आलेली आहे, तर माझं म्हणणं काय, राजमुद्रा चॅनलच्या माध्यमातून हा जे प्रकार जो चालवलेला आहे हे नोटिसी पाठवण्याचा, माझं म्हणणं आहे बाबा, तुम्ही निर्भय निवडणुका ज्या म्हणता, ही हुकुमशाहीची सुरुवात नाही आहे का? तुम्हाला वाटत नाही आहे का? तुम्ही स्वतःच विचार करा मॅडम, की ही हुकुमशाहीची सुरुवात आहे की नाही. निर्भय निवडणुका जे लढवावं लागतात, की बाबा कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण राहू नये आणि कुठेही मतदारांवर दबाव असू नये, उमेदवारावर, आता हा उमेदवारावर दबाव झाला, हो, हा अप्रत्यक्षरित्या उमेदवारावर दबाव झाला. आता आम्हाला भीती वाटायली, बाहेर निघावं की नाही, आमच्यावर काय काय गुन्हे दाखल करतील. तर मी जनतेला सांगू इच्छितो, आमच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने अशा नोटिसांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळं परंतु आम्ही यांच्या नोटिसांना भीक घालणार नाही, कारण की आम्ही काय इथं काय चोरी ढाके किंवा एखाद्या गोष्ट करत नाहीत. आम्ही समाजसेवेसाठी आणि जे घटनात्मक आम्हाला अधिकार मिळालेले आहेत, त्या अधिकाराच्या अनुषंगाने आम्ही या उमेदवारीमध्ये उतरलेलो आहोत. नक्कीच सर. तर सर, यावर्षी निवडणुकीमध्ये जर जनतेने आपल्याला संधी दिली तर आपण कोणकोणती विकास कामे करणार आहात, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आता विकास कामे तर असं आहे मॅडम, सिद्धू भाऊंचं 1997चं प्रथम महापौर सोडल्याच्या नंतर 97, 3, 20 आणि 25, 28 वर्ष, 28 वर्षामध्ये महानगरपालिकेला येऊन 28 वर्ष व्हायलेत. आता 3 वर्ष समजा याचे गेले प्रशासकाचे, 28 म्हणजे 25 वर्ष व्हायलेत. तर या 25 वर्षामध्ये नांदेडचा जो सत्यानाश या सत्ताधाऱ्यांनी केला, या पद्धतीने हे दबाव तंत्राचा वापर करून, आणि प्रशासक असताना तुम्हाला एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतो, की प्रशासक असताना नावाला प्रशासक होते. संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा जो चालायचा तो शिवाजीनगरहून चालायचा. आता हे सांगतो तुम्हाला मी, सन्माननीय डोईफोडे साहेब जे आहेत, डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आयुक्त, हे आत्ताही शिवाजीनगरहून फोन आल्याशिवाय कुणालाही काम देत नाहीत. आणि ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांनी ह्या ड्रेनेज लाईन खोदण्याचे काम सुरू केलं. त्याच्याने नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागायले. प्रत्येक नाली बोळीमध्ये पूर्ण खड्डे, पूर्ण ड्रेनेज लाईन खोदून ठेवलेत. 2008ला जे 3000 कोटीचं बजेट आलं होतं, सुधाकर पांढरे साहेबांनी जे सांगितलं की 3000 कोटी 2008ला आलं होतं, त्यावेळेसच नांदेडचा विकास किती मोठा झाला असता तुम्हीच विचार करा. आज आम्हाला हा प्रश्न विचारायची तुम्हाला गरज पडली नसती. आज जो तुम्ही विचारायलात प्रश्न की तुम्ही काय विकास करणार, हा प्रश्न विचारायची तुम्हाला गरज पडली नसती. परंतु आमचंही दुर्दैव आणि तुमचंही दुर्दैव. परंतु सगळ्यात प्रथम सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नांदेड शहरामध्ये जे काही महानगरपालिकेची भूखंड होते, ते भूखंड सगळे BOTवर देण्यात आले. जुना मुंड्याला मंगल कार्यालय होतं, ते BOTवर देण्यात आलं. तरोडेकर मार्केट होतं, ते BOTवर देण्यात आलं. जिल्हा परिषदच्या अलीकडचं जे कार्यालय आहे, जे बिल्डिंग आहे, ते BOTवर देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कला मंदिरचं जे आहे, तेवढी मोठी जागा, मोक्याची जागा, ती सुद्धा BOTवर देण्यात आलेली आहे. महात्मा फुले मंगल कार्यालय जो होतं, गोरगरिबासाठी महात्मा फुले मंगल कार्यालय होतं. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये मी सांगतो की आमचं पॅनल सुधाकर भाऊ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात अगोदर ज्या ज्या बिल्डिंगमध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीला मंगल कार्यालय होती,
ज्याच्यामध्ये गोरगरिबांची लग्न चांगली थाटामध्ये कमी पैशामध्ये लागायची, त्या जागी पुन्हा मंगल कार्यालयासाठी स्पेस सोडण्यात येईल. त्या जे जिथं आता तुम्हाला सांगतो, दलित समाजाचे आणि मुस्लिम समाजाचे महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या बाजूला एक मंगल कार्यालय होतं, जिथं मुस्लिम समाजाचे जास्तीत जास्त लग्न व्हायचे. त्याच्यानंतर जे बाजूला महात्मा फुले मंगल कार्यालय होतं, अतिशय अल्प दरामध्ये तिथं आमच्या गोरगरीब दलित समाजातील लोकांचे, आजूबाजूच्या लोकांचे लग्न व्हायचे. आता तुम्हाला सांगतो, तिथं ती बिल्डिंग झाली, त्यांना लग्न करण्यासाठी कुठेही जागा नाही. तर आमचं पहिलं विकास काम हे राहील की हे जे टोलेजंग इमारती विनाकारण बांधले, आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये 50-50, 200-200 दुकानं आहेत. आणि आता किती आहेत ते दुकानं 5-4, आणि कोणाला आहेत ते? अमर राजूरकर, यवनकर, DP सावंत, कोणतं किन हे, कोणतं किन ते, असे यांच्या नावावर. आता मला सांगा, आता त्या दुकानामध्ये आरक्षण असते, आरक्षणाप्रमाणे ते दुकानं द्यावं लागतात, त्याचं कुठं गेलं की ही अशी आम्हाला नोटिसा पाठवून दबाव तंत्राचा वापर करायलेत? आणि काय विकास होणार आहे याने? आता मागच काही विकास झाला नाही तर पुढं काय अपेक्षा करणार लोकांनी? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नांदेडला ट्रॅफिकनं एवढं भयानक संकट आहे की तुम्हाला सांगतो, एखादा जर एमर्जन्सी पेशंट जर त्या ट्रॅफिकमध्ये जर थांबला तर मला वाटत नाही त्या दवाखान्यापर्यंत जाईल. तुम्हाला सांगतो, मुंबई एवढी मोठी आहे, परंतु मुंबईचा माणूस त्या वेळेच्या आत, मरण्याच्या आत त्याला दवाखान्यात नेण्याची सोय आहे. अशी तिथं रस्ते बांधलेले आहेत, तसं तिथं बायपास केलेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु नांदेडला मला सांगा, कोणी एका राऊंडमध्ये एक कार अशी पलटून दाखवा, त्याला आम्ही म्हणलं ते बक्षीस देतो. फक्त असं गेल्याबरोबर असं टर्न करावं, यू टर्न जे राहते की नाही, कोणत्याही रस्त्यावर करावं नांदेडमधल्या, असं अशी कार न्यायची ना, असं यू टर्न करायचं 4 चाकी वाहन. तर म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की दुसरा विकासाचा मुद्दा जो आहे तो आमचा ट्रॅफिकचा राहील, की ट्रॅफिकला एक चांगलं एकदम ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो, यांनी ज्या पद्धतीनं जे लाईन टाकली होती, JNNRM ट्रॅक टाकला होता चालण्यासाठी फुटपाथचा, तो ट्रॅक आज त्यांना उपटावा लागला. सगळीकडचे ट्रॅक त्यांनी उपटलेत. याच्यावरूनच तुम्ही समजून घेता की त्यांच्याकडं काय विजन आहे, समोरचं काय विजन आहे, कोणत्या पद्धतीनं केलं. त्यांना आज हे व्हावं लागलं, म्हणजे म्हणजे त्यांचं तोंड दाखवायला जागा नाही त्यांना, की बाबा एवढा मोठं चांगला ट्रॅक, आणि बोलणाऱ्या माणसाला बोलू देत नाहीत. अरे लोकशाही आहे, आम्ही बोलू नाही तर इथं बोलू नाही तर कुठं बोलावं? लोकशाहीमध्ये तुम्ही जर आमचा आवाज दाबत असाल, सिद्धूभाऊ सारखे एवढे चांगले कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारे आहेत, त्यांचा जर तुम्ही आवाज दाबत असाल, सर्वसामान्य गोरगरीब माणसाचा जर आवाज दाबत असाल, तर विकास कसा होईल हो? विकास हा एकट्या माणसाने होत नाही, सर्वसामान्य माणसांची त्याला गरज लागते, सर्व समाजाची गरज लागते, महानगरपालिकेची गरज लागते. हे खुन्नशीचं राजकारण करतात. हे खुन्नसीचं राजकारण करू नये. मी त्यांना आताही विनंती करतो की सर्वसामान्य लोकांच्या सोयीचं राजकारण करा, ह्या एकमेकाच्या खुन्नसीचं राजकारण यांनी करू नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नांदेडमध्ये संपूर्ण जागी तुम्ही कुठेही पहा, नांदेडमध्ये कुठेही खेळाचं मैदान नाही. तर मला सांगा, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? क्रीडांगण असणं, की बाबा तो व्यायाम करू शकतो, हे करू शकतो. आता क्रीडांगण नसल्यामुळं नांदेड शहरामध्ये जिमचं फॅड निघाले. सर्वसामान्य गोरगरीब माणसं जिममध्ये कुठून जाऊ शकतात हो? 3,000 रुपये ते बेर करू शकतात का एका महिन्याला? हां, तर त्याच्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आणि लहान लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी जे पोलीसच्या भरत्या करतात किंवा सैन्याच्या भरत्या करतात, अशा तरुणांसाठी आणि लेकरांसाठी किंवा वृद्ध लोकांसाठी वॉकिंगसाठी ट्रॅक तयार करणे, हे क्रीडांगण तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळं तिसरा मुद्दा आहे आमचा तो क्रीडांगणाचा. आणि चौथा जो मुद्दा आहे, जे आमचं पीरबुरा नगर आणि हे जो असदुल्लाबाद आहे,
हे इनामी जमिनीच्या नावाखाली म्हणजे इनामी जमीन म्हणून त्याला विक्री खत वगैरे किंवा गुंठेवारी करत नाही आहेत. तर शिवसेनेने असा भाव करून टाकला, सन्माननीय बालाजीराव कल्याणकर जे निकटवर्ती आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे, त्यांनी असा भाव करून टाकला की आम्ही या सगळ्या गोष्टी, सगळे हे आहेत जे दस्तावेज हे पूर्ण आम्ही रद्द केलेत. असा GR निघाला, तसा GR निघाला. मी सिद्धूभाऊच्या वतीनं सिद्धूभाऊची परवानगी घेऊन मी बालाजी कल्याणकर आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेबांना आवाहन करतो की त्यांनी जो या इनामी जमिनीच्या बाबतीत काढलेला GR असेल किंवा कुठलंही काही पत्र असेल ते सार्वजनिक करून दाखवावं. आम्ही जे म्हणलं ते त्यांनी जे म्हणलं ते आम्ही करायला तयार आहोत. परंतु ते होऊ शकलं नाही. परंतु सिद्धूभाऊ काय म्हणतात, महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त संस्थेला एवढे अधिकार असतात, त्यांची सर्वसाधारण सभा असते, स्थायी समिती असते, त्याच्यामध्ये घटनात्मक बदल करू शकतात. जसं ज्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये ज्या बदल करतात, जे नवीन कायदे आणतात किंवा ज्या गोष्टी करतात, ते सर्व बदल त्या पद्धतीनं ते आपल्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये, सर्वसाधारण सभेच्या मीटिंगमध्ये वेगवेगळे ठराव घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या ठरावाच्या माध्यमातून ते जनतेच्या सेवेसाठी काय काय करता येईल हे सगळे ठराव घेऊन करता येतात. तर ते एक आम्ही करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, जो पाण्याचा प्रश्न आहे, आता हे ओरडतात, मान्य करतो आम्ही. शंकरराव चव्हाण, स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचे नांदेड शहरावरच नव्हे तर सर्व मराठवाड्यावर उपकार आहेत की त्यांनी इथं विष्णुपुरी डॅम आणि तिकडं पैनगंगावर जो डॅम बांधला त्याबद्दल. तर त्यांच्या या डॅमला मूर्त स्वरूप आणण्याचं काम अशोकरावांनी केलेलं नाही. आज जे तुम्हाला सांगतो, नळाला पाणी येते ते अशोकराव चव्हाणांनी अगोदर पिऊन दाखवावं आणि नंतर सर्वसामान्य माणसाला प्यायला द्यावं. तुम्हाला सांगतो, आज प्रत्येक गल्लीमध्ये वॉटर प्लॅन्ट, मिनरल वॉटरचे ते वॉटर प्लॅन्ट प्रत्येक गल्लीमध्ये 5, 6, 10 असे दिसतात. आणि कितीही गरीब असला, अतिशय सर्वसामान्य माणूस जरी असला, तर तो अगोदर काय म्हणतो, सकाळी उठतो आणि अगोदर त्या वॉटर प्लॅन्टवर जातो पाणी घेण्यासाठी आणि नंतर तो पाणी घेतो आणि नंतर तो पियायला देतो. का? कारण की दुर्गंधीयुक्त पाणी येतं. महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य आहे, त्यांच्या त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की महानगरपालिकेनं नागरिकांच्या आरोग्याची घेतली पाहिजे, हमी घेतली पाहिजे. त्यांना शुद्ध स्वच्छ हवा, पाणी, निसर्गमय वातावरण, प्रदूषणमुक्त सगळं वातावरण, या सर्व बाबीची हमी ही महानगरपालिकेची असते. यांनी जर आता हमी घेतली नाही, आज तुम्हाला सांगतो प्रदूषणाची मात्रा आपली वाढत चाललेली आहे नांदेड शहराची. हे का व्हायले? हे झाडं तोडल्यानं व्हायले. यांचं काम फक्त झाडं तोडणे आहे, दुसरं काही कामच नाही यांचं. त्यामुळं, आणि तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये, एवढी मोठी मुंबई आहे, तिथं महानगरपालिका ही फिल्टर पाणी पाठवते लोकांना. लोक घरी फिल्टर पाणी पित नाहीत. लोक जे क्षारयुक्त पाणी आहे, जे शरीराला आवश्यक आहे, मी तर म्हणेल पुढची जी पिढी आहे ती पुढची पिढीच्या लोकांना हाडच राहणार नाहीत, जन्मताना ठिसूळ निघतील ते बाहेर. तर हे जे प्रश्न आहेत की क्षारयुक्त पाणी असणं शरीराला फार आवश्यक आहे. तर मी सांगतो की आमचं पॅनलच नव्हे, इथं जर काँग्रेस आणि वंचितची सत्ता आली तर सर्वसामान्य गोरगरिबाला आणि श्रीमंताला, सगळ्या प्रत्येकाला शुद्ध डायरेक्ट नळाचं पाणी मिळेल. त्याला फिल्टर लावायची गरज राहणार नाही, काहीच राहणार नाही ना, त्याच्यात त्रुटी टाकायची गरज राहणार नाही ना, कोणतं पावडर टाकायची गरज राहणार नाही. जे शुद्ध पाणी जे श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक पितात, त्या प्रतीचं शुद्ध पाणी आम्ही करणार. त्याचं कारण असं आहे की आमच्या मागे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की बाबा या शुद्ध पाणी करण्याच्या प्रक्रिया काय आहेत, त्याच्यासाठी काय सुविधा लागतात, आणि त्यांच्या
या अनुभवाचा आम्हाला हे होणार आहे, फायदा होणार आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवणार आहोत आम्ही. नक्कीच सर. तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे मतदार 15 तारखेला मतदान करणार आहेत, त्यांना आपण काय आवाहन कराल? आता हे एवढं म्हणजे क्लिष्ट प्रश्न आहे मॅडम हा. आता आव्हान मतदारांना एवढंच आहे की जे आतापर्यंत गुलामी केली, जे आतापर्यंत दबावतंत्राचा शिकार झालेत, ज्यांनी निर्भयपणे मतदान केलं नाही, ज्यांनी कुठल्या तरी प्रलोभनापायी मतदान केलं, त्या सर्व मतदारांना, सर्व सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे की चांगलं, तुमच्या सोयीचं, फक्त आता क्षणिक सुखाच्या मागे लागू नका की बाबा हे 2-4 दिवस आहेत, 15 तारखेपर्यंत तुम्हाला विचारतील हे. परंतु संपूर्ण 5 वर्ष आमच्या कॉलरला पकडून तुम्ही काम करून घेऊ शकता, कारण की आम्ही रस्त्यावरची कामं करतो, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आज 1997ला सुधाकर पांढरे रस्त्यावर होते, तर आज 2025ला सुद्धा रस्त्यावर आहेत. का? कारण की त्याच्या तळागाळातला कार्यकर्ता आहे. आम्ही सुद्धा तसेच चळवळीतले आणि तळागाळातले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं मी सर्व मतदारांना एकच विनंती करतो की मताचं विभाजन होऊ देऊ नका. मुस्लिम मतदारांना ही विनंती करतो की त्यांनी सुद्धा मताचं विभाजन होऊ देऊ नये. आणि हे जातीवादी पार्टी जे आहेत, ज्यांनी हा जो गोरखधंदा जो सुरू केलेला आहे की म्हणजे त्यांना भूलभुलैया जे करत आहेत, सर्वसामान्य मतदारांना जो भूलभुलैया करत आहेत, तर त्यांच्या भूलभुलैयांना, त्यांच्या भूलथापांना बळी न पडता निर्भयी मतदान करा. आणि जे सक्षम उमेदवार आहेत, ज्याच्यामुळं ज्या तुमच्या मतदानामुळे स्थिरता येईल, महानगरपालिकेमध्ये स्थिरता येईल, पर्यायाने देशामध्ये येईल, राज्यामध्ये येईल, अशा स्थिरता येणाऱ्या काँग्रेस आणि वंचित आघाडीला आपण मतदान करावं. आणि कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की मतदानाचं विभाजन होऊ देऊ नये. याच्यामध्ये फार मोठं कटकारस्थान शिवाजीनगरहून झालेलं आहे की मुस्लिम मतदारांचं विभाजन व्हावं, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुस्लिम बंधूंना माझी विनंती आहे, भगिनींना माझी विनंती आहे की मुस्लिम मतदारांनी आपलं विभाजन टाळावं. कारण की त्यांनाच जर विभाजन केलं तर 100च जातीवादी पक्ष हा तुमच्या छात्याडावर पुन्हा बसेल. आणि ते जर टाळायचं असेल तर त्याची सुरुवात करायची असेल तर या 2025 पासून आपण सुरुवात करावी आणि निर्भय मतदान करावं. मतदान हे ज्या पद्धतीनं आपण कराल ते फक्त एवढंच आहे की त्याचं विभाजन टाळून फक्त आणि फक्त काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला, वंचित बहुजन आघाडीची निशाणी आहे सिलेंडर आणि काँग्रेसची निशाणी आहे 3 पंजे, म्हणजे ज्योतिताई सुधाकर पांढरे, त्याच्यानंतर मधुबाला सावंत आणि फारुख अली, हे 3 आहेत काँग्रेसचे उमेदवार ज्यांची निशाणी आहे पंजा. आणि मी आहे ॲडव्होकेट प्रमोद उर्फ बाळू प्रमोद नरवाडे. तर आपण निर्भयपणे गॅस सिलेंडरला आणि 3 पंजाला मतदान करावं. आणि या नोटीसचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. अशा नोटीस आणखी पुन्हा येणार आहेत. तोपर्यंत आपल्याला नमस्कार आणि आपला आशीर्वाद राहावा ही विनंती करतो. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर सर, आता सरांनी आपल्याला सांगितलंय की आम्हाला एक नोटीस आलेली आहे. तर ही नोटीस हे दबावतंत्राचा वापर आहे का? आपल्याला काय वाटतं? नोटीस आम्हाला नाही, सुधाकर पांढरेचे प्रतिनिधी राहुल वाघमारे यांनाही देण्यात आलेले आहे. तुम्ही उडून जा, सुधाकर पांढरे उडून जा आहे. तुमचे आदर्श होते, तुम्ही काही हे केलात, तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल. अशा गोष्टी आम्ही भागत नाही. आम्ही अथर्जेल पाहिलेले, नाशिक जेल पाहिलेले,
नांदेडची जिल्ह्याच्या आम्ही 100 वेळा पाहिलं. उत्तर प्रदेशामध्ये बांद्रा डिस्ट्रिक्ट 9 यामध्ये 12 दिवस जेलमध्ये होतो. अशा नोटिसीला घाबरत नाही. पोलीस म्हणजे काय हे कसं आम्ही कसं आता ते PSI येऊन गेले नोटीस निघाले व्यक्तीला होत असतं सुजाता पांढरे यासाठी होतो शोकायला सुजाता रामराव पांढरे हे सगळे आम्ही असे आम्ही 2,000 वर्षा 25 वर्ष उत्तर देतो. 5 लाख झाडं लावलं नांदेडमध्ये नाही तेव्हा जिल्ह्यामध्ये. त्या सन्माननीय राज ठाकरेंनी मला बोलवून घेतले. सुधारणाचे वृक्ष दिंडी आल्या होता त्याच्या जेल तुम्ही गेलो ते बोलले साहेबाचा 75 वाढदिवस आहे आपण 75 वेळा घ्यायला बिलकुल महाराष्ट्र असे 32 46 दिवस मराठवाड्याचे 8 जिल्हे विदर्भाचे 5 जिल्हे असे 13 जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण स्वच्छता मोहीम घेतो. 42 प्रादेशिक ऑफिसून होणार सध्या भारतामध्ये उत्कृष्ट काम करणारे तुम्ही आहे. दर जिल्हा महाराष्ट्राचा रेखायुगे केलो एका चेंजमध्ये लिंकाबुकमध्ये नोंद झाली. शिवजयंती भीमजयंती दुर्गामहोत्सव चित्रकला स्पर्धा लहान मुलां असे अनेक कार्यक्रम आमचे चालू आहेत. काय सांगा पुढच्या बोलत नाही अशोकच्या आई बसते नारायण मी आणि अशोक चव्हाण यांची चेंबरमध्ये बसतो. दादा तुझा गुंज आहे माझ्या पूजा सांगाय मी काय गुंज 8 वर्ष झाले आजचे 4 घरी राहायला गेलो हॉस्टेलवर. एकाची मजा होती इथं यायची मोठ्या सायलेन्सरचा हट आवाज फिरायले मुलींची छेडछाड चालू आहे. हा काय होता गेल्या 8 वर्षाहून तुम्ही करताय. मी असताना येत होता माझे आई होते आता नाही एक्सपायर. माझे आई स्वतः हाताला दाखवून चौकात थांबायची. त्या मुलीला खेळताना दुर्गा महोत्सव पूर्वी टाईमची पाबंदी नव्हती. अशा तसं 10 वाजेपर्यंत साऊंड सिस्टीम बंद. तेव्हा रात्री 2 वाजता ज्याही मुले प्रत्येक मुलापासून घरी सोडून ये
एवढीच पैसे होती. आता लोक बघ या ना आता काय महिला झाला विचारला शिवसेना केलेली आहे खाण्यात सगळे मी तरी ह्याच्याशी भांडणार तिथे कुणाशी भांडणार नाही हे प्रेमाने बोलते बाकी यायला आम्ही घाबरे नक्कीच सर. आमचा एक पैर जेल में एक पैर वेल में तर आता होती आता सोबत वकील साहेब आहे त्यासाठी प्रश्न मिळते. धन्यवाद. धन्यवाद सर. तर हे होते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे प्रभाग 5 चे उमेदवार ॲडव्होकेट नरवाडे प्रमोद सर यांच्याशी आपण चर्चा केली. तर पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.